मागं पडले. तुम्ही विचार केला काय काय गरज नाही आहे. येणारे थांबून गेले, डेटा दिला नाही. परत तो गेल्यानंतर परत आता आपण 110 रुपयाचा अर्ज दिला. हा वर्गणीसाठी नाही दिला. तुमच्या 110 हे नाही होणार. तुमचा 110 फक्त एक फॉर्मॅलिटी औपचारिकता होती. त्या औपचारिकच्या माध्यमातून या अर्जामध्ये तुमचा कंप्लीट डाटा येणार होता. बरोबर, तुमच्या घरात किती लोक आहे, जमीन किती गेली, पैसे किती मिळाले, विवाहित आहे अविवाहित आहे, या सगळा डाटा याच्यात 110 रुपयाच्या अर्जात येणार होता. हेही तुम्ही भरले नाही. याची इथेही तुम्ही विचार केला का? तर त्या चोरांनी तुमच्या मनात घालून नेलं चुकीचं. खरी गोष्ट आहे काय? मग असं जर आपण झालं असेल तर आपल्या जो डाटा कधी येणार आहे? तुमचं म्हणणं मला बरोबर पटलं आहे, पण आपण तुम्हाला 50 वेळ सांगितलं तो डाटा तुमच्याकडून कधी येणार आहे. म्हणून आजच्या मीटिंगमध्ये ते डिसिजन घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं डिसिजन आहे. मनोज भाऊ आणि आता सुनील भाऊ बोलले, मनोज बोलले, एका एका चर्चेतून हा विषय समोर येतो. आपण तो डेटा याच्या माध्यमातून कलेक्ट करणार होतो. तो 110 रुपये आपण जो रजिस्ट्रेशन करणार होतो आणि त्याच्यामध्ये जे आपण 65,000 कुटुंब शासनाला सांगत आहोत सरळ खरेदीचे, तर तो डाटा त्याच्या माध्यमातून आपल्या डाटातून माती फेकण्याचं काम केलं त्या लोकांनी. हे इतपर्यंत आहे गंभीर आहे. आम्ही बसलो आहे चर्चेसोबत शासनासोबत. आम्हाला माहीत आहे त्याची व्यापकता आणि त्याचं महत्त्व माहीत आम्हाला कळलं आहे. त्या लोकांनी माती अशी म्हणजे दाट वाढलं आहे ते माती टाकण्याचा प्रयत्न केला. हे माती टाकण्याच्या पलीकडचा प्रयत्न असूच शकत नाही असं मला म्हणायचं आहे. त्या लोकांनी आपला डेटा कलेक्ट नाही होऊ दिला सुनील भाऊ, आणि त्याच्यामुळं आपण मला बोलू का नाही देत तुम्ही पूर्ण? कारण का मला काही लोकशाही हे नाही आहे का? मधात कशाला बोलता? मधात कशाला बोलता? कारण तुम्हाला काय बोलायचं आहे, जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा 2 तास बोलणार तुम्ही. मी बोलून राहिलो, काय बोलायचं? मी ह्या गोष्टीला वेगळं काय विषय तुम्ही डाट्याचा विषय काढला. मधात बोलायची गरज काय असं नाही म्हणणं. प्रश्नाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही बोला बा. प्रश्नाला शेवटी जो विषय आहे आता याच्यातलं कोणी भाऊ माझा रागवला माझ्यावर, तर मला त्याच्यातली वाईट वाटून घेण्याचं काम नाही, कारण ते माझ्यासाठी हक्काचे आहेत म्हणून रागवले. त्यामुळे आता पुन्हा सगळ्या प्रकल्पग्रस्तांची आपली मागणी आहे की सुनील भाऊंनी पुन्हा ती ट्रॅक चालू करावी. सुनील भाऊ बोला. अरे बाबा, मी तुम्हाला लोकांची यादी पाठवा, माहिती द्या, अमुक द्या, तमुक द्या, अशा प्रकारचं याच्यासाठी आवश्यक होतं. शासकीय पातळीवर डाटा राहतच असतो. जमीन गेली, किती गेली, काय गेली, किती पैसे भेटले हे पहिले नोंद करावं लागते, कारण हे नियम आहे. परंतु आपल्या पारिवारिक पद्धतीने याच्यामध्ये साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. लहान लहान हा फॉर्म जो काढला किंवा हा फॉर्म जो रजिस्ट्रेशनचा काढला तो याच्यासाठीच काढला. किमान या अनुषंगाने सर्वची माहिती आपल्याकडे कलेक्ट केली आणि कलेक्ट झाली माहिती पूर्ण विदर्भातली, तर मग शासनापुढे मांडता येते का आमच्या प्रकल्पग्रस्ताची अशी दयनीय अवस्था आहे. एवढ्या लोकांना घर नाही आहे, एवढ्या लोकांचे मुलं वाढं नोकरीवर नाही आहे, एवढ्या लोकांना दारिद्र्याच्या खाली जीवन जगते, एवढ्या लोकांजवळ हे कार्ड नाही आहे, ते कार्ड नाही आहे. हे स्टॅटिस्टिकली डाटा शासनाच्या पुढं आपण मांडू शकतो ना ठामपणे. हा आम्ही तयार केलेला डाटा आहे. हा डाटा सरकारकडे नसेल, कोणाकडे काय आहे काय नाही, पण आपण त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये आपण जे लोक आहोत बसलेले, अरे जबाबदारच आहोत, अरे आपण पुढारी आहोत, नेतृत्वकर्ते आहोत. आपण सुद्धा ह्या गोष्टी कलेक्ट केल्या असत्या तर आपल्याकडे एक भक्कम लढ्याला अजून पाठबळ किंवा पुढच्याही लढाईसाठी आपल्याकडे एक मोठे डॉक्युमेंटेशन झालं. हे मला सांगायचं दुसरं काही डाटा नाही बॉन आपलं हे म्हणजे तुमचे कमी काढून म्हणजे काही पारितोषिक भेटणार आहे का? राष्ट्रपती पुरस्कार भेटणार आहे? कोणाच्या कमी काढून तिथं कमी वजन मोठा होणार आहे अशातला भाग नाही. मला जे सांगायचं हेच होतं की डाटा याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मनोज जरांगे देशात गेलो, शासन सांगितलं, त्यानं पूर्ण 1968 पासूनचे सर्व कोतवाल बुकाच्या नकलेसह एवढा मोठा डाटा तयार केला त्यानं, आणि तो मानते कोर्टाला आणि तुमच्या सरकारला बोलती बंद करून टाकलेली आहे.
आणि म्हणून हे लाखो करोडो लोक एकत्र येते त्याच्या मुद्द्यांवरती बेसवरती. तो काही वजीर ज्ञानी पंडित आहे अशातला भाग नाही, पण मुद्दे जे आहेत ते बिलकुल स्टॅटिस्टिकली जीवाला लागणारे आणि भिडणारे मुद्दे आहेत, कन्व्हिन्स करणारे मुद्दे आहेत. म्हणून आपण ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे आपल्याला, हे मला सांगायचं होतं, दुसरं काहीच सांगायचं होतं. आणि राहिली गोष्ट आपल्या लढ्याची, तर लढ्याच्या अनुषंगाने आपण संख्यामध्ये नेहमीच कमी पडतोय. आपण संख्यामध्ये नेहमीच कमी पडलेला आहे. शेगावला आपण मेळावा घेतला तेव्हाही आपण खूप काही सांगितलं होतं, एवढे लोक येऊ, असे येऊ, तसे येऊ, आपण इथे जाऊ. किती लोक आले नाही, इथे सुद्धा याचा आढावा घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कोणत्या प्रकल्पातून, कोणत्या गावातून किती लोक आले होते, तुम्ही किती सांगितले होते, कोण नाही आले, काय झालं, काय अडचण होती. हे नालायक लोक आता सत्तानं सांगितलं ना निंदकाची घरं असावी सगळी, हे तर त्याचं काम करत राहील. ते निंदक आहे आपले, त्याच्यामुळे तर उलट बळ भेटते आपल्याला. मी तर धन्यवाद देते, बरं झालं कोणीतरी दुश्मन पैदा झाला, त्याच्यामुळे आपल्याला शक्ती वाढते. परंतु ह्या सर्व गोष्टी आपली जबाबदारी आहे, ह्या सर्व गोष्टी करण्याची. म्हणून म्हणतो की आपण 10,000चा आकडा धरला होता, कमीत कमी 10,000 लोक, नाही 10 तर 5,000 लोक तरी येतील. नाही 5पेक्षा जास्त होतो आपण. नागपूरला 5पेक्षा जास्त होतो, म्हणजे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार. इथून जेव्हा आपला लॉंग मार्च निघाला, इथून 2-3 हजाराच्या वरतं आपली काही फार संख्या नाही. इथे माहोल जो करायचा होता आपल्याला,